Very good morning. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So we are here after a long time. I think almost 1 week we have not seen about the graphics. Uh, Today what we will do, we will start from the first chapter once again. Some of the concepts we have covered. Have you remember? लक्षात आहे का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Okay. I will share my screen. स्क्रीन दिसते का चेक करा. Yes, ma'am. Yes, ma'am. Stay. Yes, ma'am. ओके. तर पहिलं आपण पाहिलं होतं की कम्प्युटर ग्राफिक्स काय आहे. Can anybody tell me what is the computer graphics? Yes. लक्षात आहे का कुणाच्या? काय करतो आपण कम्प्युटर ग्राफिक्सचा वापर करून? What we can do? Yes. Display geometric object. Displaying geometric objects and images. Okay. What is the object? It is a real world entity. Real world Real entities. world entity. For example, Ball, stool, table, etc. very good. Car. What is the image? Representation of Real a world. real world Real world object. object. Representation of real world entity. Okay. What is the resolution? Resolution म्हणजे काय? The maximum number of pixels. Supported by the screen. स्क्रीनने तुमच्या सपोर्ट केलेले मॅक्सिमम पिक्सेल्स म्हणजे काय? रिझोल्युशन. कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये काय करतोय आपण? एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करायला शिकतोय. एखादा क्रिएटेड ऑब्जेक्ट असेल तर त्याला मॅनिप्युलेशन मीन्स वॉट चेंज करायला शिकतोय. वी आर स्टोरिंग द ऑब्जेक्ट. जो कोणता ऑब्जेक्ट असेल, मग एखादा टेबल घ्या, एखादी खुर्ची घ्या, तो ड्रॉ करणं, त्याची इमेज ड्रॉ करणं. वी कॅन मॅनिप्युलेट इट्स साईज. त्याची हाईट वाढवू शकतो, त्याची विड्थ वाढवू शकतो. वी कॅन डिक्रीज द विड्थ अँड हाईट ऑल्सो. वी कॅन चेंज द कलर ऑफ एन ऑब्जेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतो आपण? मॅनिप्युलेशन म्हणतो. सिमिलरली we can store our object, and whenever we want to see that, we can going to display the same object. Okay. तर इथून पुढे लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट क्रिएट करणं, त्याच्याबद्दल काही चेंजेस असतात ज्याला स्पेसिफिक वर्ड आपण म्हणतो मॅनिप्युलेशन. स्टोरिंग करणं किंवा यू कॅन गो फॉर द सेव्हिंग ऑब्जेक्ट आणि त्याला डिस्प्ले करणं. ओके. तर हे जे काही 4 ऍक्शन्स आहेत दॅट आर नथिंग बट वी आर गोइंग टू परफॉर्म युजिंग द प्रोग्रामिंग. आणि ते कशासाठी करतोय? तर एखादा ऑब्जेक्ट डिस्प्ले करण्यासाठी. ओके. सो सिमिलरली हे ऑब्जेक्ट जेव्हा आपण स्क्रीनवर दाखवतो तर तो ऑब्जेक्ट आपला रिअल वर्ल्ड एंटिटी आहे. तो काहीही असू शकतो. इट इज अ आर्टिफिशियल थिंग. इट कॅन बी द नॅचरल थिंग दॅट वी कॅन कन्सिडर ॲज अन ऑब्जेक्ट. मग एक ह्युमन बिईंग असेल, तो सुद्धा एक ऑब्जेक्ट असेल. जर एखादं वॉच असेल, घड्याळ असेल, दॅट इज ऑल्सो अगेन द आर्टिफिशियल ऑब्जेक्ट. ओके. इमेज इज वॉट की आपल्या रिअल वर्ल्ड एंटिटी जी आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याचं आपल्याला डिस्प्लेवरती कन्व्हर्जन करायचं आहे. इट्स अ रिप्रेझेंटेशन ऑन द डिस्प्ले स्क्रीन. स्क्रीनवरती जर तुम्ही रिप्रेझेंट करणार असाल, दॅट विल बी कॉल्ड ॲज अन इमेज. ओके. ऑब्जेक्ट इज द रिअल वर्ल्ड एंटिटी. जे समोर आपण फिजिकली टच करू शकतो, दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अन ऑब्जेक्ट.
पण जेव्हा तुम्ही त्याचा एखादा फोटो काढता, इफ यू आर ड्रॉइंग दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट विथ द पेन अँड पेन्सिल, दॅट इज कन्व्हर्टेड इन टू द इमेज ओनली. ओके, तर इमेज मध्ये कन्वर्ट होताना नॅचरल ऑब्जेक्ट असेल, नॅचरली जर आपण बघितलं, इट हॅज द स्मूथ अँड कंटिन्युअस बाउंड्री. हे आपण ऑलरेडी डिस्कस केले. वन्स अगेन वी विल रिवाइज अँड देन वी विल गो अहेड. ओके, टुडे विथ द टुडेज टॉपिक. तर लक्षात घ्या, जर तुम्ही नॅचरली पाहिजे एखादा चेअर घेतलं, चेअरचं तुम्ही पेन्सिलनं त्याचे एक साइड ड्रॉ केली, दॅट लेंथ, दॅट साइड इज हॅव्हिंग द कंटिन्युअस बाउंड्री. एक कंटिन्युअस बाउंड्री, कंटिन्युअस त्याला तुम्ही बाउंड्री ड्रॉ करू शकता नॅचरली, फिजिकली. बट इफ यू आर गोइंग टू ड्रॉ ऑन द डिस्प्ले स्क्रीन, यू मस्ट हॅव टू कनेक्ट द पिक्सल. पिक्सल कनेक्ट करावे लागतील. पिक्सल जर तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये कनेक्ट केले तर तुम्हाला लाईन हे मिळून जाते. इफ यू आर कनेक्टिंग द पिक्सल इन अ सर्क्युलर ऑर्डर, इट इज गोइंग टू फॉर्म द सर्कल. तुमच्यासाठी एक सर्कल फॉर्म झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. सो जेव्हा तुम्ही तुमचा रिअल टाइम ऑब्जेक्ट कन्व्हर्जन हे इमेज मध्ये करता, इट विल बी हॅव zigzag boundary. इट इज नॉट अ कंटिन्युअस वन. ओके, त्याच्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर स्क्रीनवरती किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरती जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट डिस्प्ले करायचं असेल, यू मस्ट हॅव टू डील विथ द पिक्सल. पिक्सल मग काय आहे? पिक्सल इज द स्मॉलेस्ट ऍड्रेसेबल युनिट ऑफ एन इमेज. ऍड्रेसेबलचा अर्थ काय होतो? कॅन एनीबडी टेल मी? ऍड्रेसेबल युनिट म्हणजे काय? हाऊ वी कॅन ऍड्रेस द पिक्सल? वी कॅन चेंज इट्स पोझिशन. पोझिशन चेंज करू शकता एखाद्या पिक्सलची तुम्ही. यू कॅन चेंज इट्स कलर ऑल्सो. ओके, तर त्या पर्टिक्युलर पिक्सलना कुठं लोकेट व्हायला पाहिजे स्क्रीनवरती ते तुम्ही ठरवू शकता. सो इट इज द सिम्पल स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एन इमेज. कारण तुम्ही जर एखादी इमेज ड्रॉ करायला घेतलं तर तुम्ही पेन्सिल जरी घेतली तर तुम्ही पहिला काय करते? पॉइंट देता. पॉइंट इज नथिंग बट कॉल्ड ॲज द पिक्सल. आणि हा पिक्सल कुठे ड्रॉ करायचा, कुठल्या कलरनं ड्रॉ करायचा, दॅट यू कॅन डिसाइड. सो इट इज कॉल्ड ॲज द ऍड्रेसेबल युनिट. कळतंय सगळ्यांना? काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? ओमकार? No, No, ma'am. ma'am. हो. लक्षात आहे सगळ्यांच्या? आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. अगेन आय एम डिस्कसिंग. ज्यांना कॉन्सेप्ट लक्षात नाहीये त्यांनी लक्षात करून घ्या किंवा आठवून घ्या, किंवा ज्यांना कळालं नव्हतं त्यांनी हे समजून घ्या. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. तर हा स्मॉलेस्ट साईज ऑब्जेक्ट आहे, कलर स्पॉट आहे. इट कॅन बी डिस्प्लेड ॲड्रेस ऑन मॉनिटर. ओके, तर हे 2 डायमेन्शनल ग्रिड म्हणजे काय आहे? सो एक्झॅक्टली वी आर टॉकिंग अबाउट द एक्स अँड वाय ॲक्सिस. एखादा पॉइंट जर मला द्यायचा आहे, इफ आय वॉन्ट टू प्लॉट अ पॉइंट ऑन अ पेपर, तर मला काय करावं लागतं? कुठल्या, सपोज मला वरच्या बाजूला प्लॉट करायचं आहे, तर एक्स ॲक्सिस वरून ते डिस्टन्स आणि वाय ॲक्सिस वरून ते डिस्टन्स मला काय करावं लागतं? डिसाइड करावं लागतं. वी आर नॉट प्लॉटिंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस इन अ रियालिटी. पण आपण बघतो एक पेज आहे, तर पेजवर मला प्लॉट करायचंय, तर हॉरिझॉन्टली ते किती डिस्टन्सला असायला हवं. ओके, तर सिमिलरली युअर पिक्सल, युअर स्पॉट इज गोइंग टू बी प्लॉट ऑन अ पेपर ऑर अ स्क्रीन विथ द हेल्प ऑफ अ 2 डायमेन्शनल ग्रिड. पहिली डायमेन्शन काय आहे तुमची? एक्स ॲक्सिसनं रिप्रेझेंट होते. दुसरी डायमेन्शन तुमची वाय ॲक्सिसनं रिप्रेझेंट होते. ओके, इट कॅन बी द डॉट, इट कॅन बी द स्क्वेअर. का म्हणले इथं डॉट आणि स्क्वेअर हे 2 शब्द का वापरले आहेत? कारण कधी कधी स्क्रीन आपली ही रो आणि कॉलम मध्ये डिवाइड होते. रो आणि कॉलम मध्ये डिवाइड झाल्यानंतर एक स्क्वेअर बॉक्स तिथं फॉर्म होतो. सॉरी, अर्लियर आय हॅव टोल्ड यू. लेट मी शो यू विथ द पेन. बघा, जर हे आपण स्क्रीन म्हणलं, वी हॅव अ सेम ऑब्जेक्ट. अजून एकदा हा ऑब्जेक्ट घेऊ 2 पद्धतीनं, कधी डॉट आणि कधी आपल्याला ग्रीड मध्ये असते, ते समजून घेता. आज आपण त्याच्यावरती फोकस करणार आहोत. विदिन अ शॉर्ट टाइम वी विल कव्हर, वी विल रिवाइज ऑल दिस. बघा, कधी कधी काय होतंय, तर आपली जी स्क्रीन आहे ती रो आणि कॉलम मध्ये डिवाइड झालेली आहे. इट इज अ फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. जास्त ड्रॉ नाही करत, 2 columns ऑलमोस्ट आय एम गोइंग टू ड्रॉ. अगेन आय एम गोइंग टू ड्रॉ द
to go. तर जेव्हा रो आणि कॉलम हे एकमेकांना इंटरसेक्ट होत आहे तेव्हा यू कॅन सी देयर इज अ सेल फॉर्म, एक स्क्वेअर बॉक्स फॉर्म होतोय. सो वी आर कन्सिडरिंग दॅट बॉक्स की आपली इमेज जी आहे ती डिस्प्ले होताना आपला जो पिक्सल आहे दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द डॉट और द स्क्वेअर, 2 डायमेन्शनल ग्रिड आहे. ओके, इफ वी आर टॉकिंग अबाउट द पिक्सल, तर पिक्सल बद्दल जर बोलत असू तर काय होऊन जाईल, यू जस्ट हॅव टू your screen is divided into the number of pixel. ही पहिला पिक्सल झाला, हा पहिला पिक्सल आहे. Then you can go for the another pixel, त्याच्या शेजारी दुसरा पिक्सल असेल, त्याच्या खाली असू शकतो. You are just connecting the pixel whenever you are drawing the object. जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं तेव्हा पिक्सल न तुम्ही कनेक्ट करता. सो लेट अस सी की कधी हा आपल्याला स्क्वेअर मध्ये असतो, कधी डॉट मध्ये असतो. दॅट इज डिपेंड्स ऑन द मोड. ओके, त्याला मोड असं म्हणलं जातं, ग्राफिक्स मोड असं आपण त्याला म्हणतो. त्यामुळे जेव्हा आपण प्रोग्रामिंग करायला सुरुवात केली होती, वी हॅव स्टार्टेड अवर प्रोग्रामिंग विथ द ग्राफिक्स मोड. कोणतं फंक्शन वापरलं होतं आपण ग्राफिक्स मोड चालू करण्यासाठी? एनीबडी रिमेंबर? प्रोग्रामिंग मध्ये ग्राफिक्स मोड मध्ये एंटर होण्यासाठी आपण कोणतं फंक्शन वापरलं होतं? init graph. व्हेरी गुड. इनिट ग्राफ. इनिट ग्राफचा अर्थ काय होतो? इनिशियलाइज ग्राफिक्स मोड. ओके, आणि त्याच्यामध्ये मग आपण ड्रायव्हर आणि जीएम ना ग्राफिक्स मोड असे दोन त्याला इनपुट अलॉंग विथ द पाथ असे आपण 3 आर्ग्युमेंट त्या फंक्शनला पास केले होते. सो लेट अस डिस्कस अबाउट दॅट आफ्टर सम टाइम. कम टू अवर रिव्हिजन पॉइंट. रिझॉल्युशन म्हणजे मगाशीच आपल्याला सांगितले की मॅक्सिमम नंबर ऑफ पिक्सल एका स्क्रीनवरती रो मध्ये आणि कॉलम मध्ये किती पिक्सल सपोर्ट केले जातात. जसं की आपण गेट मॅक्स एक्स आणि गेट मॅक्स वाय हे 2 स्टँडर्ड फंक्शननी चेक केलं होतं की आपल्या कम्प्युटर म्हणजे मी जो यूज करते त्या कम्प्युटरचे हॉरिझॉन्टल पिक्सल्स आणि व्हर्टिकल पिक्सल्स किती आहे. टोटल पिक्सल काढायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? यू जस्ट हॅव टू मल्टिप्लाय बोथ. ओके, म्हणजे एक्स पिक्सल आणि वाय पिक्सल तुम्हाला मल्टिप्लाय करावे लागतील. सो इफ वी हॅव सीन, आता माझ्या लक्षात नाही एक्झॅक्टली हाऊ मेनी ऑफ देम, जस्ट आय विल राईट. Maybe it was 39 something like that. तर एक्स हॉरिझॉन्टल पिक्सलचे किती आहेत? 479 आहेत आणि व्हर्टिकल हे 639 आहेत. जर टोटल तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही रिझॉल्युशन कसे सांगू शकता? अवर स्क्रीन और माय स्क्रीन इज हॅव्हिंग रिझॉल्युशन 3479 into 639. हे रिझॉल्युशन आपल्या स्क्रीनचं असतं. मग बऱ्याच वेळेस तुम्ही ही टर्म ऐकलेली असते 480/1600 किंवा 1600 into 2700. तर अशा पद्धतीचं जे आहे दॅट इज द एक्झॅक्ट रिझॉल्युशन किंवा टोटल नंबर ऑफ पिक्सल की तुमच्या स्क्रीननं सपोर्ट केले. कुणाला काही याच्यामध्ये डाऊट आहे? अजून समजलं नाहीये? No doubt, ma'am. हा, आस्पेक्ट रेशो काय आहे बघा? आस्पेक्ट रेशो मध्ये एक्स पिक्सल डिवायडेड बाय वाय पिक्सल म्हणजे तुमचं 479 डिवायडेड बाय 639 हा आस्पेक्ट रेशो झाला त्या स्क्रीनसाठी. तर त्या पद्धतीने इथं आहे रिझॉल्युशन. जर ही पहिल्या कॉलम मध्ये पाहू शकता त्याचे टोटल नंबर ऑफ पिक्सल हे आफ्टर मल्टिप्लिकेशन आहे आणि आस्पेक्ट रेशो हा या पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, सो यू कॅन गो फॉर दिस. नेक्स्ट इज अ फ्रेम बफर. फ्रेम बफर ही एक मेमरी आहे. इमेज जेव्हा आपल्या स्क्रीनवरती फ्लॅश होते, दिसते, डिस्प्ले होते त्याच्या आधी ती इमेज फ्रेम बफर नावाच्या मेमरीमध्ये स्टोअर केलेली असते. ओके, तर तुमची जी इमेज आहे पिक्चर डेफिनेशन आहे दॅट इज गोइंग टू स्टोअर. आता ही डेफिनेशन कशी स्टोअर केलेली असते तर कलर व्हॅल्यूच्या माध्यमातून, ज्याला आपण इंटेन्सिटी असं म्हणतो. कलर व्हॅल्यू जी आहे त्याला आपण इंटेन्सिटी म्हणतो. जर ती ब्राईट असेल इट्स अ कलर व्हॅल्यू इज अ मोर, इफ इट इज अ लो इट्स अ कलर व्हॅल्यू इज अ डाऊन. ओके, सो इट डिपेंड्स ऑन. त्याच्यावरून 2 डिस्प्ले आपल्याला बघायचे होते, रास्टर डिस्प्ले अँड द रॅन्डम डिस्प्ले. रास्टर डिस्प्ले मध्ये काय होतं?
पिक्सल वाईज आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतं. तर रॅन्डम डिस्प्लेमध्ये काय होतं तर कमांड्स असतात. फॉर एक्झाम्पल जर मला लाईन ड्रॉ करायचं तर व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट, इन्स्टेड ऑफ युजिंग द लाईन कमांड, बघा रास्टर डिस्प्ले जर मी यूज केला आणि मला लाईन ड्रॉ करायची तर मी काय करेन, पहिला पिक्सल पुट करेल, त्याच्यानंतर त्याच्या एक्स ऍक्सिस मला हॉरिझॉन्टल लाईन पुट करायचे तर मी काय करेन, पहिला पिक्सल एक पुट करेल इनिशियल पिक्सल, त्याच्यानंतर अजून एकदा पुट पिक्सल कमांड लिही की ज्याच्यामध्ये माझा एक्स हा एक ने इन्क्रीमेंट होते. असं मी आपली लाईन पिक्सल बाय पिक्सल प्लॉट करत काय करेन, लाईन ड्रॉ करेन. बट व्हॉट अबाउट द कमांड, इफ आय एव्हर रिटर्न द लाईन, हा लाईन नावाचा जर मी डायरेक्ट कमांड यूज केली, आय कॅन गो फॉर ड्रॉइंग द लाईन डायरेक्टली आपल्याला लाईन मिळून जाईल. पुट पिक्सल करत बसायची गरज नाही. तर फ्रेम बफर जेव्हा तुमचा जर डिस्प्ले हा रास्टर डिस्प्ले असेल तर त्याच्यामध्ये पिक्सल वाईज तुम्हाला व्हॅल्यू फ्रेम बफर मध्ये स्टोअर झालेल्या दिसतील. पुन्हा एकदा लक्षात घ्या, फ्रेम बफर ही एक मेमरी आहे ज्याच्यामध्ये तुमची इमेज ही स्टोअर केली जाते बिफोर डिस्प्लेइंग ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर दाखवण्याच्या आधी ती कुठे स्टोअर असते, फ्रेम बफर मध्ये. फ्रेम बफरला दुसरं नाव काय आहे, रिफ्रेश बफर. यू मस्ट हॅव टू रिमेंबर. ओके, तर हे फ्रेम बफर जे आहे ते काय करताय, जर तुम्ही रास्टर डिस्प्लेसाठी फ्रेम बफर वापरत असाल तर त्या फ्रेम बफर मध्ये पिक्सल वाईज व्हॅल्यू स्टोअर होते. जर तुम्ही रॅन्डम डिस्प्ले स्क्रीनसाठी फ्रेम बफर वापरत असाल तर तुमची इमेज ही कमांड मध्ये स्टोअर केलेली असते. ओके, तर हे जे डिस्प्ले आहेत त्याचे टाईप्स आपण पुढे डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. सो यू जस्ट डोंट वरी. सो वी हॅव अ सीन की एखादी इमेज आहे त्याच्या आधी पिक्सल मध्ये कन्वर्ट होतं आणि नंतर आपल्याला स्क्रीनवरती दिसतं. हे फ्रेम बफरवरती काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं. एखादा प्रॉब्लेम दिला असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनचे रिझॉल्युशन दिले असतील, बीट पर पिक्सल दिलं असेल तर तुम्हाला ते MB मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करताय, डिवायडेड बाय 8 × 1024 × 1024. लक्षात आहे का सगळ्यांच्या हे का केलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. ऐका, आता जर मी म्हणलं मेमरी इन बाईट म्हणलं असतं तर मग हा फॉर्म्युला कसा लिहिता आला असता आपल्याला. इफ आय हॅव रिटर्न फ्रेम बफरची मेमरी ही मला बाईट मध्ये कॅल्क्युलेट करायची आहे तर मग हा फॉर्म्युला आपला कसा झाला असता, म्हणजे काय लिहावं लागलं असतं आपल्याला इथे. आता काय केलं आपण, मेमरी कॅल्क्युलेट केली आहे पण त्याला MB मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. बट व्हॉट इज माय क्वेश्चन, जर मला बाईट मध्ये मेमरी हवी असेल फ्रेम बफरची तर कशा पद्धतीनं तुम्ही फॉर्म्युला लिहिताल. एनीबडी? येते का, येत नसेल तर सांगा विदाउट वेस्टिंग टाइम. शुड आय एक्सप्लेन वन्स अगेन? Yes, ma'am. ओके, बघा आपण काय केलंय, फ्रेम बफरची मेमरी कॅल्क्युलेट करायला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. बट दे कॅन आस्क कॅल्क्युलेट इन अ बाईट, कॅल्क्युलेट इन अ KB, तर तुम्हाला ते करता आलं पाहिजे ना. आता फ्रेम बफरची जी मेमरी आहे तर मी M न रिप्रेझेंट करते, एक्स ऍक्सिस रिझॉल्युशन ओके इंटू y axis resolution into bits per second. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे बिट्स पर सेकंड. आणि मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं काय आहे, 8 × आपण काय केलेलं आहे 8 × 1024 × 1024 का केलेला आहे, कारण की आपल्याला मेगाबाईट मध्ये आन्सर हवं होतं. बट इफ आय वॉन्ट इन अ बाईट ओनली आय शुड नॉट हॅव टू गो फॉर द मेगाबाईट. ओके, आता जर आपण 8 × 1024 न त्याला डिवाइड केलं तर आपल्याला किलोबाईट मध्ये आन्सर मिळेल. सो वी डोंट वॉन्ट दॅट ऑल्सो. सो यू जस्ट हॅव टू डिवाइड बाय 8 ओनली. 8 का, कारण की 8 बीटचा 1 बाईट असतो आणि बीट्स पर सेकंड दिल्यावरती यू कॅन चेक हिअर एक्स रिझॉल्युशन इंटू वाय रिझॉल्युशन इंटू बीट्स पर सेकंड दिलेलं आहे. वरचं जे आन्सर येणार आहे दॅट इज गोइंग टू बी इन द बीट फॉर्मॅट. म्हणजे तुम्ही काय करताय, तुमचा आन्सर जे आहे ते बीट मध्ये आलेला आहे त्याला डिवायडेड बाय 8 करताय
सो यू विल गेट द आन्सर इन अ बाईट. ओके. जर वरती आलेल्या बिट्सला तुम्ही 8 into 1024 न मल्टिप्लाय केलं, सॉरी बीटला आपण 8 into 1024 न डिवाइड केलं तर आपल्याला जे आन्सर मिळेल ते कशात मिळेल? कशात मिळेल हे आन्सर आपल्याला? किलोबाइट. व्हेरी गुड. सो इट विल बी इन द KB. अँड ॲज अवर फॉर्म्युला आपण जे डिस्कस करत होतो त्याच्यानुसार आता इथे लेफ्ट हँड साईडला काय लिहिलेलं आहे? मेमरी इन द MB. त्यामुळे आपण डिवाइड कितीने केलेला आहे? 8 गुणिले 1024 गुणिले 1024. हॅज यू अंडरस्टूड? कळाले सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Okay. ma'am. त्याच्यावरून आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि 2 प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले होते. सगळ्यांनी सॉल्व्ह केलेत का? नसतील तर पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घ्या, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. सॉल्व केलेलं एक्झाम्पल एकदा दाखवता का? हे 2 एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलेले नाहीये. कुठलं पहिलं का? ओके. इथे आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं रिझॉल्युशन 1280 गुणिले 1280 आहे. पहिलं जे असतं ते नेहमी लक्षात ठेवायचं एक्स रिझॉल्युशन असतं. दुसरं आहे ते वाय रिझॉल्युशन आहे. इट कॅन बी द डीपर, जसं की तुम्ही इथं बघू शकता त्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये 800/600 आहे. म्हणजे 800 हे एक्स रिझॉल्युशन आणि 600 हे वाय रिझॉल्युशन म्हणून कन्सिडर केलेलं आहे. सिमिलर वे इन द सेकंड एक्झाम्पल 1200 गुणिले 1024 आहे. तर 1200 हे आपले एक्स रिझॉल्युशन आहे, 1024 हे वाय रिझॉल्युशन आहे. ओके. सो यू जस्ट हॅव टू पुट द व्हॅल्यू. जसं की एक्स रिझॉल्युशन आणि वाय रिझॉल्युशन 1280 गुणिले 1280 ठेवले. बिट्स पर पिक्सल त्यांनी ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिले 24 बिट्स पर पिक्सल आहे. दॅट वी विल कीप इन द फॉर्म्युला. वी विल गो फॉर द कॅल्क्युलेशन अँड फायनली वी विल गेट द आन्सर. इट इज व्हेरी सिम्पल. ओके. फक्त तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज आहे. मेमरी इन द MB. वी आर कॅल्क्युलेटिंग मेमरी इन द MB. ओके. जर KB मध्ये असेल तर 1024 जे डिवाइडला टाकले ते आपल्याला कट करावं लागेल. बाईट मध्ये हवं असेल तर अजून एक 1024 कट करावं लागेल. इफ वी वॉन्ट इन अ बिट्स ओनली तर खालचं जे डिवायडेशन आहे वी जस्ट हॅव टू फॉरगेट अबाउट दॅट. ते पूर्णपणे आपल्याला घेता येणार नाही. मग फॉर्म्युला फक्त वरचा राहतोय जर आपल्याला बिट्स मध्ये आन्सर हवा असेल. कळाले? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes. मुलांमध्ये कळालं? येस मॅम कळालं. ओके. So next we will start with the new point, that is the display adapter. जेव्हा तुम्हाला एखादं चित्र एखादं आता जसं आपल्याला हे सेंटेन्सेस दिसतात किंवा वी कॅन सी द डिस्प्ले. जस्ट वेट. स्क्रीन आपल्याला दिसते. स्क्रीनवरती आपण मॅनिपुलेट करू शकतो. ओके. तर हे जे काही आपल्याला आता विजिबल आहे दॅट वी कॅन सी विथ द हेल्प ऑफ द व्हिडिओ अडॅप्टर. ओके. जो आपला अडॅप्टर आहे दॅट विल गोइंग टू हेल्प अस. डिस्प्ले अडॅप्टर ज्याला आपण म्हणतो. तर त्यासाठी ग्राफिक्स कार्ड हे इन्स्टॉल असावं लागतं. अर्लियर जेव्हा आधी कम्प्युटर बनवले गेले एक्सटर्नली इट इज गोइंग टू बी प्लेस इन द मदरबोर्ड. मदरबोर्डवरती तुम्हाला स्लॉट दिला जायचा. त्या स्लॉटवरती आपण काय करू शकत होतो? ग्राफिक्स कार्ड हे इन्सर्ट करू शकत होतो. बट नाउ डेज व्हॉट हॅपन्स की आपल्या मदरबोर्ड वरती ते डायरेक्टली आपल्याला इन्स्टॉल करून मिळतं. दॅट इज गोइंग टू बी अटॅच्ड ओनली. प्लग इन कार्ड त्याला आपण म्हणतो. ओके. तर ग्राफिक्स कार्ड नसेल तर आपण आपल्या TV वरती, आपल्या कम्प्युटरवरती, आपल्या मोबाईलवरती आपण चित्र बघू शकत नाही. नॉट ओनली द पिक्चर, वी कॅन नॉट सी द स्क्रीन इज ऑन. स्क्रीन ऑन झालेली सुद्धा आपल्याला कळणार नाही अनलेस अँड अंटिल वी हॅव द व्हिडिओ कार्ड. व्हिडिओ कार्ड, ग्राफिक्स कार्ड किंवा व्हिडिओ अडॅप्टर हे सगळे काय आहेत? मॅम सेम. स्क्रीन नाही दिसत आहे. जस्ट मिनिट. इंटरनेट कनेक्शन हे डिस्कनेक्ट झाले ना. ओके. लेट इट बी. मी तुम्हाला पुन्हा एकदा स्लाइड दाखवेन
पण लक्षात घ्या डिस्प्ले अडॅप्टर हे काय आहे तर त्याला आपण व्हिडिओ कार्ड असं म्हणू शकतो किंवा ग्राफिक्स कार्ड हे म्हणू शकतो. ओके. डिस्प्ले अडॅप्टर हे का मोनोक्रोम मॉनिटर मध्ये सुद्धा यायचं. मोनोक्रोम मॉनिटर म्हणजे काय होतं तर ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 कलर्सच दिसत होते. यू कॅन गो फॉर द ब्लॅक अँड व्हाईट इमेज. ओके. तर पूर्वीचे जे टीव्हीज होते तेव्हा आपण काय करत होतो ब्लॅक अँड व्हाईट इमेज आपण पाहू शकत होतो. जरी पर्टिक्युलर ऑब्जेक्ट हा कलरफुल असला तरी सुद्धा इमेज दिसताना आपल्याला कशी येत होती ब्लॅक अँड व्हाईट येत होती. ओके. व्हाईट इज सो बिकॉज ऑफ द व्हिडिओ अडॅप्टर. तो व्हिडिओ अडॅप्टर काय करत होता फक्त 2 कलर व्हॅल्यूला सपोर्ट करत होता ब्लॅक आणि व्हाईट. ओके. तर त्याला तसे जे अडॅप्टर होते दॅट इज अवेलेबल विथ द मोनोक्रोम मॉनिटर. त्यांना मोनोक्रोम मॉनिटर्स असं म्हणलं जातं. बट नाउ डेज मल्टी कलर व्हिडिओ अडॅप्टर्स आर अवेलेबल. बेसिकली 3 कलर आहेत RGB, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू आणि त्यांच्या कॉम्बिनेशन वरून आपल्याला वेगवेगळे कलर्स हे अवेलेबल होतात. तर बिल्ट इन चिप सेट अवेलेबल असते. दॅट ओनली वी हॅव टू चेक आणि ज्याला आपण आता CGA, VGA असं म्हणतो. लेट मी चेक कनेक्शन आलेलं आहे का. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. जस्ट वेट. चेक करा स्क्रीन दिसते का. नाही दिसत मॅम. दिसते मॅम. दिसते मॅम. दिसते मॅम. ओके. मगाशी मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने जे ग्राफिक्स कार्ड होते ते आपल्याला इन्सर्ट करावं लागत होते विथ द अर्लियर कम्प्युटर फॉर द स्क्रीन. स्लॉट प्रेझेंट असायचे बट नाउ डेज इट इज अ बिल्ट इन टू द चिप सेट ऑन द मदरबोर्ड इटसेल्फ. ओके. तर ह्याच्या 3 बेसिक प्रॉपर्टीज आहेत आणि ही प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. इट कॅन बी आस्क्ड फॉर द MCQ ॲज वेल की मॅक्सिमम रिझॉल्युशन काय असतं, कलर डेप्थ म्हणजे काय, रिफ्रेश रेट म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. सो देर आर 3 प्रॉपर्टीज सपोर्टेड बाय द डिस्प्ले अडॅप्टर. व्हॉट आर द which is not a property of the display adapter. As MCQ is, you have the 3 or 4 answers. You have to select the correct one. Correct one म्हणजे आपल्याला जी प्रॉपर्टी नाही आहे ती सिलेक्ट करायची किंवा विच इज द प्रॉपर्टी ऑफ द डिस्प्ले अडॅप्टर असंही विचारलं जाऊ शकतं. तर कोणत्या प्रॉपर्टीज आहेत मॅक्सिमम रिझॉल्युशन, कलर डेप्थ आणि रिफ्रेश रेट. हे 3 प्रॉपर्टीज कुणाच्या आहेत डिस्प्ले अडॅप्टर आहे. जेव्हा आपल्याला इमेज बघायची किंवा एखादा कार्ड असेल तर त्या कार्डच्या हे 3 प्रॉपर्टीज त्याने सपोर्ट केला पाहिजे. पहिली प्रॉपर्टी काय आहे मॅक्सिमम रिझॉल्युशन. सो ॲज वी नो दॅट रिझॉल्युशन म्हणजे काय आहे मॅक्सिमम नंबर ऑफ पिक्सेल्स, टोटल नंबर ऑफ पिक्सेल्स दॅट इज सपोर्टेड बाय द स्क्रीन. पण सपोर्ट करताना ओव्हरलॅपिंग नसलं पाहिजे. ओके. इफ वी आर गोइंग फॉर द बियॉन्ड द पिक्सल
तर पिक्सेल्स काय होऊ शकतात, एकावर एक ओव्हरलॅप होऊ शकतात किंवा काही पिक्सेल्स हे इरेज होऊ शकतात. दॅट इज नॉट गोइंग टू बी डिस्प्ले. तर ह्या पद्धतीनं आपली पहिली प्रॉपर्टी आहे, डिस्प्ले अडॅप्टर शुड सपोर्ट द मॅक्सिमम रिझॉल्युशन विदाउट ओव्हरलॅपिंग. सेकंड वन इज द कलर डेप्थ. आता थोडंसं लक्ष द्या. कलर डेप्थ म्हणजे काय बघा, नंबर ऑफ बिट्स यूज्ड टू रिप्रेझेंट द कलर. तुमच्या स्क्रीनने सपोर्ट करणारे जेवढे कलर्स आहेत ते कलर्स कशानं दिसणार आहेत तुम्हाला, तुम्ही रिप्रेझेंट करू शकता नंबर ऑफ बिट्स. फॉर एक्झाम्पल, जर मी 2 बिट्स यूज केले, लक्षात घ्या, इफ आय हॅव यूज 2 बिट्स, सो व्हॉट विल बी द आन्सर, there will be 4 colors supported by the screen. So let's discuss with again paint. Color depth म्हणजे काय आहे, number of bits supported to represent the color. For example, आता ब्लॅक अँड व्हाईट बद्दल आपण बोलू. जर माझ्याकडे मला 2 कलर रिप्रेझेंट करायचे, मग माझ्याकडे एकच बीट आहे ज्याच्या थ्रू काय होणार आहे, कलर व्हॅल्यू रिप्रेझेंट होणार आहे. सो आय हॅव यूज्ड ओनली 1 बीट. हाऊ मेनी पॉसिबल कॉम्बिनेशन्स आर देअर? किती कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत विथ अ सिंगल बीट? 2. कसं काढलं आपण, 2n. म्हणजे आपले नंबर ऑफ बीट्स काय आहेत, n इज इक्वल टू 1 बीट आहे. ओके. आणि पॉसिबल कॉम्बिनेशन काढण्यासाठी 2n, that is nothing but the 2(1), that is equal to 2. म्हणजे 2 व्हॅल्यूज येणार. आयदर अवर सिंगल बीट इज हॅव्हिंग अ व्हॅल्यू 0. एका वेळेस एका बीट मध्ये काय व्हॅल्यू असू शकते, 0 असेल, किंवा अनदर व्हॅल्यू इज द 1. ओके. तर 0 असेल तर आपण असं अज्युम केलं, जर त्या पर्टिक्युलर पिक्सलची व्हॅल्यू ही 0 असेल, which color it is going to be represent? Black. We have a difference. If the color value of the pixel is the 1, तर तो कलर कुठला असेल, व्हाईट. ओके. तर अशा पद्धतीने किती कलर सपोर्ट झाले आपल्या स्क्रीनना, जर आपली कलर डेप्थ ही 1 असेल तर. ओके. सो व्हॉट इज द कलर डेप्थ हियर? कलर डेप्थ इज इक्वल टू 1. कलर डेप्थ जेव्हा 1 असेल तेव्हा 2 कलर हे आपली स्क्रीन सपोर्ट करते. इफ वी हॅव अ कलर डेप्थ इज 2, हाऊ मेनी कलर्स आर गोइंग टू बी सपोर्ट बाय द स्क्रीन? 4. मग जर, कारण एका लोकेशनवर आयदर इट विल बी 0, आयदर इट विल बी द 1. त्यामुळे 2 बिट्स असतील तर काय होईल, 0 न एक कलर रिप्रेझेंट होईल, 0 ने दुसरा कलर रिप्रेझेंट होईल, 1 न तिसरा होईल, आणि 1 न चौथा कलर आपला रिप्रेझेंट होईल. ओके. तर ह्या पद्धतीनं 4 कलर दिसतील. सो इट इज डिपेंड्स ऑन की तुमच्या स्क्रीनची किंवा तुमच्या डिस्प्ले अडॅप्टरची कलर डेप्थ किती आहे. लक्षात आले सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. जो ग्राफिक ड्रायव्हर, हा ऐका, जे ग्राफिक ड्रायव्हर तुम्ही तुमच्या स्क्रीनसाठी यूज करताय त्याच्यासाठी पहिली गोष्ट कुठली इम्पॉर्टंट आहे, रिझॉल्युशन. मॅक्सिमम नंबर ऑफ रिझॉल्युशन विदाउट एनी ओव्हरलॅपिंग, म्हणजे नंबर ऑफ पिक्सेल्स विदाउट ओव्हरलॅपिंग. सेकंड सपोर्ट केली पाहिजे अडॅप्टरने ही काय आहे, कलर डेप्थ. तुम्हाला हे पाहावं लागेल की तुमचं जे तुम्ही व्हिडिओ कार्ड यूज करताय किंवा जे ग्राफिक कार्ड यूज करताय त्याची कलर डेप्थ व्हॅल्यू किती आहे. मग कलर डेप्थ म्हणजे काय सांगणार आहे तुम्हाला, नंबर ऑफ बिट्स. नंबर ऑफ बिट्स तुम्हाला कळलं की तुम्हाला काय कळेल की किती कलर हे कार्ड सपोर्ट करते. सपोज आय हॅव माय स्क्रीन कलर डेप्थ व्हॅल्यू इज द 8 बीट. कलर डेप्थ व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे, 8 बीट. तर माझी स्क्रीन इन 2^8. What is the answer? 2^8. Is it 256? Yes, ma'am. ओके. तर जवळपास 256 कलर हे आपल्याला स्क्रीनवरती दिसू शकतात. कलर दिसू शकतात म्हणजे काय, जर आपल्या इमेजमध्ये, आपल्या रिअल ऑब्जेक्टमध्ये जर ते कलर कॉम्बिनेशन असेल, दॅट इज गोइंग टू बी डिस्प्ले. ओके. इफ आय हॅव अ
32 कलर डेप. तर 2:32 कलर्स ही आपली स्क्रीन काय करते, आपलं अडॅप्टर जे आहे ते काय करतंय, सपोर्ट करते. आले लक्षात? लक्षात आले का? Yes, ma'am. Yes, ma'am. Am I audible? Yes. अजून कोणाला आलं नाही लक्षात, तुम्ही सांगा पटकन. मॅम कलर डेप्थ ती बीट मध्ये मेजर करतात का? हा, कलर डेप हे बीट्स मध्ये मेजर करतात. नंबर ऑफ बीट्स जेवढे आहे ते नंबर ऑफ बीट्स हे काय करायचे तुम्हाला, ते आलेली व्हॅल्यू म्हणजे तेवढे बीट डिस्प्ले करणार का? हा काय म्हणत होता? हॅलो, गौरी तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. कलर डेप्थ जेवढे बीट्स आहेत ते म्हणजे दॅट इज नॉट अ नंबर ऑफ कलर. त्याचा हे काय मॅम आहे, आलेली कलरची व्हॅल्यू रिलेटेड. ते तेवढेच कलर रिप्रेझेंट करणार का? आलेली जी व्हॅल्यू आहे ती. आय एम नॉट गेटिंग युअर क्वेश्चन. मॅम जी आलेली व्हॅल्यू आहे ना तेवढे बीट डिस्प्ले होणार का स्क्रीनवर? हॅलो मॅम. हा बोला श्रेया. मॅम म्हणजे मला म्हणायचं होतं की जे आलेली व्हॅल्यू आहे ना तेवढंच कलर आपल्याला दिसणार का? हा, 2:2 जेवढे बीट्स तुम्ही देताल तेवढे कलर तुम्हाला तुमची स्क्रीन ही सपोर्ट करते तुमच्याकडे. सपोज त्याच्यामध्ये रेडचे पण आपल्याकडे मल्टिपल शेड्स असतात. सो दॅट कॅन बी सपोर्टेड बाय द अनदर नंबर, म्हणजे कॉम्बिनेशन जे आहे त्याच्यावरून ठरत जाणार. तर कलर डेप्थ 8 असेल तर मग आपण काय करू शकतो, दॅट मेनी नंबर ऑफ बिट्स वी हॅव टू टेक. म्हणजे तेवढ्या बिट्सचं कॉम्बिनेशन किती होतात, 256 कॉम्बिनेशन होतात. आणि प्रत्येक सिक्वेन्स जो आहे तो एक कलर व्हॅल्यू तुमची रिप्रेझेंट करणार आहे. येते लक्षात? म्हणजे जर आपण 8 बीट घेतले तर आपल्याला 8 बीटचं पहिलं कॉम्बिनेशन आपल्याला 0-0-0-0 हे पहिलं कॉम्बिनेशन झालं. तर असे आपण किती कॉम्बिनेशन करतो, इफ वी आर टॉकिंग 256. अबाउट. हा, तर मग 256 कलर हे आपले काय होतात, सपोर्ट केले जातात. आणि प्रत्येक सिक्वेन्स हा एक कलर व्हॅल्यू रिप्रेझेंट करते. तर आपल्याला कलर डेप्थ म्हणजे काय सांगायचंय, नंबर ऑफ बीट्स हीच आपली कलर डेप्थ आहे. कलर किती आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट नाही करायचंय. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली कलर डेप्थ? इट इज द नंबर ऑफ बीट्स यूज्ड टू रिप्रेझेंट द कलर. मग तुम्ही 2 बीट्स वापरले, 1 बीट वापरलाय, 8 बीट्स वापरले, तर ही त्या पर्टिक्युलर अडॅप्टरची काय झाली, कलर डेप्थ झाली. आलं लक्षात? Yes, ma'am. येस मॅम. नेक्स्ट अडॅप्टर रिलेटेड प्रॉपर्टी काय आहे, तर त्याचा रिफ्रेश रेट आहे. रिफ्रेश रेट म्हणजे काय, हाऊ मेनी नंबर ऑफ टाइम्स द स्क्रीन कॅन बी पेंटेड इन 1 सेकंड. एका सेकंदात आपली स्क्रीन जी आहे ती प्रत्येक वेळेस रिफ्रेश होते. आणि ती किती वेळा होते, दॅट काउंट इज कॉल्ड एज द रिफ्रेश रेट. ओके, स्क्रीन किंवा जेव्हा आपण एखादे मूवी बघतो, सो देर इज अ मुवमेंट. ती मुवमेंट म्हणजे काय आहे, तर प्रत्येक वेळेस प्रत्येक मुवमेंटला
काय केलं जातं, एक इमेज कॅप्चर केली जाते अँड दॅट पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ पिक्चर प्लेड इन अ सिक्वेन्शियल फॉर्म स्क्रीनवरती. ओके. आणि हे जे रिफ्रेश आहे म्हणजे ही मुवमेंट आपल्याला का दिसते, बिकॉज वी आर रिफ्रेशिंग द स्क्रीन. आणि हे खूप विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद होतं, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की स्क्रीन ही अशा पद्धतीनं चेंज होत आहे. वी आर थिंकिंग दॅट की मूवी आपली प्ले होत आहे. ओके. सो दॅट थिंग इज व्हॉट रिफ्रेश रेट. रिफ्रेश रेट काय आहे की एका सेकंदात तुमची स्क्रीन ही किती वेळा रिफ्रेश होते. That count is called as the refresh rate. Normal refresh rate in the raster CRT monitor and the color TV set is the 60 Hz. Okay. तर हे लक्षात ठेवा because it is given in the book itself. लक्षात आले सगळ्यांच्या. हे 3 प्रॉपर्टीज आहेत ज्या डिस्प्ले अडॅप्टरने सपोर्ट केल्या पाहिजे. पहिली काय आहे, मॅक्सिमम रिझोल्युशन. सेकंड इज व्हॉट, कलर डेप्थ. थर्ड इज व्हॉट, रिफ्रेश रेट. कुणाला काही डाऊट आहे 3 प्रॉपर्टी? No doubt, ma'am. नो मॅम. नो मॅम. ओके. नाव वी विल मूव अहेड फॉर द डिस्प्ले मोड. जे आपण ग्राफिक्स मोड वगैरे घेतो, एम्परसँड GM घेतलं. सो हाऊ वी आर डिसाइडिंग की प्रत्येक अडॅप्टरला एक डिस्प्ले मोड असतो दॅट वी नीड टू सी. सो देर आर 2 काइंड्स ऑफ मोड. पहिला आहे तो टेक्स्ट किंवा कॅरेक्टर मोड असं त्याला म्हणलं जातं आणि दुसरा मोड जो आहे तो ग्राफिक्स मोड आहे. सो वी हॅव सीन द प्रोग्रामिंग विथ द बोथ वे. तुम्ही दोन्हीही पद्धतीचे प्रोग्रामिंग पाहिलेत. जे तुम्ही नॉर्मली सीचे प्रोग्राम करता दॅट इज इन द टेक्स्ट ऑर द कॅरेक्टर मोड. आणि जे आपण नंतर आता मध्यंतरी ग्राफिक्स लाईन वगैरे ड्रॉ करून पाहिलं दॅट इज इन द ग्राफिक्स मोड. ओके. तर आपला जो डिस्प्ले अडॅप्टर आहे तो ह्या 2 पद्धतीचे मोड ते सपोर्ट करतो. जर तुम्ही स्पेशली ग्राफिक्स मोड यूज करत असाल तर तुम्हाला इनिट ग्राफ ह्या फंक्शनचा वापर करावा लागतो. अदरवाइज बाय डिफॉल्ट युअर प्रोग्राम विल बी इन द टेक्स्ट ऑर अ कॅरेक्टर मोड. त्याला तुम्हाला स्पेसिफाय करावं लागत नाही. मग ऍक्च्युली टेक्स्ट मोड काय आहे दॅट वी विल सी नाउ. तुमची जी स्क्रीन आहे, रिझॉल्युशन बद्दल आपण बोलत होतो. नाउ वी विल टॉक अबाउट द टेक्स्ट मोड. ओके. तर मगाशी आपण पाहिलं होतं रिझॉल्युशन मध्ये पण की आपला पिक्सल आपली ज्या स्क्रीनवरती इमेज फॉर्म होते दॅट इज विथ द हेल्प ऑफ अ स्क्वेअर ऑर द डॉट. डॉट इज कॉल्ड एज द पिक्सल. स्क्वेअर इज व्हॉट, इट इज वन काइंड ऑफ एरिया ज्याच्या थ्रू आपण आपली इमेज ही दाखवू शकतो. टेक्स्ट मोड मध्ये आपली स्क्रीन ही रो आणि कॉलम मध्ये डिवाइड होते. बघा लक्षात घ्या, टेक्स्ट मोड मध्ये तुमची स्क्रीन जी आहे ती कशात डिवाइड होते, रो आणि कॉलम मध्ये डिवाइड होते. दॅट इज कॉल्ड एज द रेक्टँग्युलर ग्रिड. ओके. प्रत्येक स्क्वेअर जो फॉर्म झालाय रो आणि कॉलमच्या इंटरसेक्शनमुळे जो प्रत्येक स्क्वेअर फॉर्म झालाय दॅट स्क्वेअर इज होल्डिंग अ सिंगल कॅरेक्टर. जर तुम्हाला ए दाखवायचे तर ते एका स्क्वेअर बॉक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मग जे स्टँडर्ड सपोर्ट टेक्स्ट मोड जे आहे दॅट विल बी हॅव्हिंग 25 रोज अँड द 80 कॉलम. 80 कॉलम आणि 25 रो मध्ये डिवाइड झालेली असते स्क्रीन जेव्हा तुम्ही टेक्स्ट मोड मध्ये वर्क करत असता तेव्हा. ओके. अँड वेन वी आर टॉकिंग अबाउट द पिक्सल दॅट इज इन द ग्राफिक्स मोड. तर बघा पहिल्यांदा हे लक्षात घ्या, तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन कसं द्यायचं. टेक्स्ट मोड की ज्याच्यामध्ये स्क्रीन आपली रो आणि कॉलम मध्ये डिवाइड झालेली असते. तुमचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते टेक्स्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं इन्स्टेड ऑफ द पिक्सल. ही स्क्रीन रेक्टँग्युलर ग्रिड मध्ये डिवाइड होते आणि प्रत्येक बॉक्स हा एक कॅरेक्टर होल्ड करते. फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू राईट द वेलकम, इट इज गोइंग टू बी डिस्प्ले लाईक दिस. आले लक्षात. प्रत्येक स्क्वेअर बॉक्स मध्ये काय झालेलं आहे, एक कॅरेक्टर, एक अल्फाबेट तुम्हाला इथं दिसते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द ओनली अल्फाबेट. जर तुम्ही एम्परसँड साइन दिलं, जर तुम्ही मायनस साइन दिलं, प्लस साइन दिलं, दॅट इज गोइंग टू बी कन्सिडर्ड ॲज अ सिंगल कॅरेक्टर. एक कॅरेक्टर म्हणून कन्सिडर केलं जातं. इव्हन तुम्ही डिजिट जरी दिलं इट विल बी कन्सिडर्ड ॲज अ कॅरेक्टर ओनली. ओके. फक्त इथं काय होतं तर प्रत्येक बॉक्स हा एक सिंगल कॅरेक्टर होल्ड करते, एवढं लक्षात ठेवायचं. वेअर इट इज गोइंग टू बी होल्ड इन अ टेक्स्ट मोड. टेक्स्ट मोड हा 25/80 मध्ये कन्वर्ट झालेला असतो, डिवाइड झालेला आहे. 80 कॉलम्स आणि 25 रो. ओके. जो टेक्स्ट मोड आहे दॅट इज अ मोनोस्पेस फॉन्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट चेंज करू शकत नाही. ओके.
Screen manipulation in a text mode is faster than the graphics mode and it requires the less memory. Now we will talk about the graphics mode. हॅलो मॅम. Generate करू शकता. You can go for the generating the image हॅलो मॅम. using pixel. हा बोला. मॅम स्क्रीन मॅनिप्युलेशन म्हणजे काय नक्की? स्क्रीन मॅनिप्युलेशन. हा मॅम. स्क्रीन मॅनिप्युलेशन म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती कॅरेक्टर दाखवत असताना जो रिफ्रेश रेट आहे किंवा स्क्रीन मध्ये जे चेंजेस होत आहेत दॅट इज कन्सिडर्ड एज अ मॅनिप्युलेशन. जर तुम्ही आता वेलकम यू लिहिलं, ऐका, वेलकम यू प्रिंट केलं, आफ्टर सम टाइम यू हॅव अ प्रिंटेड हाय, तर काय होतंय तुमच्या स्क्रीनवरचे जे कंटेंट्स आहेत हे रिफ्रेश होत आहेत ना. आता जर तुम्ही क्लिअर, आय एम टॉकिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अ प्रोग्रामिंग. ओके, जर तुम्ही काय केलंय पहिल्यांदा प्रिंटएफ लिहून वेलकम यू लिहिलं, इट इज गोइंग टू बी डिस्प्ले इन युअर ऑन युअर कन्सोल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं की हाय पण लिहिलं, पण आपण क्लिअर स्क्रीन लिहिलं नाही. तर पहिलं वेलकम यू म्हणजे पहिलं जेव्हा एक्झिक्युशन आहे ते तसंच राहणार आहे. देन इट इज गोइंग टू डिस्प्ले फॉर वन मोर टाइम वेलकम यू अँड देन इट इज गोइंग टू प्रिंट द हाय. म्हणजे जे स्क्रीनचे मॅनिप्युलेशन आहेत, स्क्रीन रिलेटेड चेंजेस, दॅट इज हॅपनिंग फास्टर दॅन द ग्राफिक्स मोड. ग्राफिक्स मोडला थोडंसं काय होतं, वेळ होते, पण असं नाही की खूप वेळ होते. यू कॅन मेजर इन द सेकंड्स ऑर मिनिट्स अँड ऑल दिस. हे सगळं खूप कमी वेळात आहे, फक्त ॲज कम्पेअर टू देन की टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोडमध्ये जरी कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये टेक्स्ट मोड मधले मॅनिप्युलेशन जे आहेत ते फास्ट आहेत दॅन ग्राफिक्स मोड. कारण ग्राफिक्स मोडमध्ये काय होतं, कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो. जेव्हा मला एखादी लाईन ड्रॉ करायची, जरी तुम्ही स्टँडर्ड फंक्शन यूज करून लाईन ड्रॉ करतात तरी पण त्याच्या मागे काहीतरी कॅल्क्युलेशन्स आहेत, ते आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. बट लेट इट बी, जेव्हा तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे इन अ ग्राफिक्स मोड तेव्हा तुमचं थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये कम्प्युटरचा वेळ जातो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द स्क्रीन मॅनिप्युलेशनसाठी. स्क्रीनवरती डिस्प्ले होण्यासाठी एखादा ऑब्जेक्ट कमी वेळ लागतो इन द टेक्स्ट मोड दॅन द ग्राफिक्स मोड. आलं लक्षात? मॅनिप्युलेशन म्हणजे स्क्रीनवर जे चेंजेस होतात तेच ना? हा, स्क्रीनवरती जे चेंजेस होतील ते. ओके मॅम. रिफ्रेश रेट बद्दल आपण बोलू शकतो त्या संदर्भात. टेक्स्ट मोड मध्ये रिफ्रेश रेट हा कमी असतो दॅन द ग्राफिक्स. त्याला जास्त वेळ लागेल रिफ्रेश होण्यासाठी. ग्राफिक्स मोड मध्ये बघा, तुमच्या इमेज डिस्प्ले करण्यासाठी इन्स्टेड ऑफ स्क्वेअर बॉक्स वी आर गोइंग टू यूज द पिक्सल. पॉइंट आपल्याला यूज करायचे आहे. इट इज रिप्रेझेंटेड ॲज अ ग्रीड ऑफ पिक्सल. तिथं काय होतं, रेक्टँग्युलर ग्रीड होती, रोज अँड कॉलमचा वेअर देअर इन अ टेक्स्ट मोड. पण इथं काय झालं, पिक्सलची अरेंजमेंट तुम्ही बघू शकता. पिक्सेल्स हॅज बीन अरेंज्ड इन द रो अँड अ कॉलम. कॉलम आणि रो मध्ये पिक्सेल्स अरेंज झालेले आहेत. जर तुम्हाला एखादं कॅरेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला तो पर्टिक्युलर पिक्सल हा काय करावा लागतो, त्याची कलर व्हॅल्यू चेंज करावी लागते, पुट पिक्सल करावं लागेल, मॅन्युप्युलेट करावं लागेल. ओके, जर मला ए ड्रॉ करायचं तर मी पिक्सल पिक्सल काय करेल त्या सिक्वेन्स मध्ये डिस्प्ले करत जाईल. तर ग्राफिक्स मोड काय करतं, तर स्मूथ शेप अँड फॉन्ट्सला सपोर्ट करतं दॅन द टेक्स्ट मोड. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता, सर्कल, ट्रायंगल, एनी शेप यू कॅन ड्रॉ इन विथ द ग्राफिक्स मोड की जे टेक्स्ट मोड मध्ये अवेलेबल नाही. ओके, सो फॉर एक्झाम्पल मला ए प्लॉट करायचं तर मी काय करेन, ते पर्टिक्युलर पिक्सल त्या सिक्वेन्स मधले पिक्सल हे काय करत जाईल, प्लॉट करायचं. ओके, हेच जर मला टेक्स्ट मोड मध्ये करायचं असतं तर मला काय करावं लागलं असतं, ते स्क्वेअर पर्टिक्युलर स्क्वेअर मध्ये ती व्हॅल्यू पुट करावी लागेल, ते कॅरेक्टर जे आहे ते पुट करावं लागलं असतं. सो सम ऑफ द टेक्स्ट मोड फंक्शन्स आर हियर. यू कॅन गो फॉर दिस और वी विल गो फॉर दिस. एक छोटासा प्रोग्राम बघूया इन द टेक्स्ट मोड. आणि ग्राफिक्स मोड मध्ये तर आपण ऑलरेडी पाहिलेलेच आहेत की एखाद्या लाईनचा कलर कसा चेंज करायचा, एखादा टेक्स्टचा कलर कसा चेंज करायचा, आपण पाहिले. नाउ वी विल गो फॉर द टेक्स्ट मोड फंक्शन. कारण आपल्याला लिमिटेड फंक्शन माहित असतात. यू हॅव स्टडीड विथ द सी लँग्वेज. include stdio.h, include only.h. Okay, void main. Suppose I want to print a high.
प्रिंटर. ओके, तर हे जे आपल्याला दिसतंय एच आणि आय, इट इज प्रिंटेड इन द, इज इट विजिबल? येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. हा, तर त्याच्यामध्ये आता आपली स्क्रीन ही रो आणि कॉलम मध्ये डिवाइड झालेली आहे आणि एका स्क्वेअर बॉक्स मध्ये एच आहे, दुसऱ्या स्क्वेअर बॉक्स मध्ये आय आहे. आता ह्याच्या रिलेटेड अजून मी तुम्हाला फंक्शन सांगितले जे की सी प्रिंटर, कन्सोल प्रिंटर ज्याला आपण म्हणतो. So it will be the welcome. Okay. So once again hi has been printed कारण आपण क्लिअर स्क्रीन केलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर वेलकम यू आलेलं आहे. We are getting like this. Okay. आता जर कलर व्हॅल्यू चेंज करायची असेल, यू कॅन गो फॉर द टेक्स्ट कलर. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले कलर व्हॅल्यूज आहेत, कॉन्स्टंट व्हॅल्यू आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह कलर्स हे मी तुम्हाला टेबल दिलं होतं. यू कॅन गो फॉर रायटिंग बाय द नेम व्हॅल्यू डायरेक्टली. कलरचं नाव तुम्ही देऊ शकता. कॅन यू सी द चेंजेस हिअर? येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. ओके. आता जर तुमच्या लक्षात असेल तर मला सांगा, ग्राफिक्स मोडमध्ये जर मला एखाद्या सेंटेन्सचा कलर व्हॅल्यू चेंज करायचे, विच फंक्शन आय नीड टू यूज? शुड आय गो फॉर द टेक्स्ट कलर? कुठलं फंक्शन वापरलं होतं आपण? Set color. व्हेरी गुड, सेट कलर. म्हणजे टेक्स्ट मोड मधले फंक्शन्स वेगळे आहेत आणि ग्राफिक्स मोड मधले फंक्शन सुद्धा वेगळे आहेत. तर याच्यामध्ये एक 128 चा जो ब्लिंक नावाचे कलर व्हॅल्यू आहे, दॅट ऑल्सो यू कॅन सी हिअर. युअर स्क्रीन इज गोइंग टू बी ब्लिंक बट राईट नाउ यू कॅन सी हिअर. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? टेक्स्ट बॅकग्राऊंड. Can you see the text is blinking here? येस येस मॅम. मॅम. Yes, ma'am. येस मॅम. ओके. Yes, ma'am. हे काही फंक्शन्स आहेत जे की आपण टेक्स्ट मोड मध्ये यूज करू शकतो. अँड addition back to the presentation. तर इथं कलर व्हॅल्यूज दिलेले आहेत 0 ते 15 आणि 128 ही व्हॅल्यू कशासाठी आहे? ब्लिंकिंग साठी आहे. त्याचबरोबर टेक्स्ट बॅकग्राऊंड कलर आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही कलर कॉन्स्टंट वापरू शकता, म्हणजे 0 ते 6 आणि 15 ही व्हॅल्यू यूज करू शकता. काही लिंक जे कलर तुम्हाला फोरग्राऊंडला दिसत आहेत म्हणजे तुम्ही टेक्स्टला अप्लाय करू शकता, ती सेम कलर कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्ही यूज करू शकता, पण सम ऑफ द कलर्स आर नॉट सपोर्टेड बाय द सी प्रोग्राम. ओके. तर विंडो म्हणून आहे. विंडो इज वन मोर फंक्शन की ज्याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट, टॉप लेफ्ट जो पॉइंट आहे तो द्यायचा आहे, म्हणजे की जो 0 असू शकतो. सो इट इज अ 0. टॉप आहे तो अगेन 0, लेफ्ट टॉप 0 आणि राईट टॉप तुमचा तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता. एक विंडो तुमच्यासाठी ड्रॉ झालेली पाहायला मिळेल. किंवा गो टू एक्स वाय हे फंक्शन आहे की जे तुम्ही देऊ शकता आणि तिथं तुमची स्क्रीन तुम्ही सेंटेन्स तुम्ही डिस्प्ले करू शकता. लेट मी शो यू आणि मग आपण थांबूया. गो टू एक्स वाय. लेट मी चेक. हे मी चेक करून तुम्हाला दाखवते गो टू स्टेटमेंट का टेक्स्ट मोड मध्ये होत नाही. ओके. व्हॉट वी विल डू, वी विल स्टॉप हिअर. जस्ट पोस्ट युअर अटेंडन्स इन द चॅट बॉक्स.
रोल नंबर आणि नाव पोस्ट करा. And then you can go.